रामकृष्ण हरे. सज्जन हो, आज आपणापुढे मनुष्य जन्माचे इति कर्तव्य या विषयावर व्हिडिओ सादर करणार आहे. मनुष्य जन्म हा 4 भागामध्ये विभागलेला आहे. ऋषी मुनी साधू संत तज्ज्ञ लोकांनी त्याचं चिंतन केलं आहे आणि 100 वर्षाचं जे आयुष्य भगवंताने मानवाला दिलेलं आहे, तर त्या 100 वर्षांमध्ये पहिलं जे आहे तर तो आहे ब्रह्मचर्य आश्रम. म्हणजे 1 ते 25 वयापर्यंत त्याने विद्याभ्यास करायचा, गुरुकुलामध्ये जायचं आणि तिथे ते ज्ञान संपादन करायचं आणि मग घरी आल्यानंतर त्याने मग गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश करायचा. म्हणजे 25 ते 50 गृहस्थाश्रम नीती न्यायाने करायचा, जी आचारसंहिता साधू संतांनी घालून दिलेली आहे. धन्यो गृहस्थाश्रमः असा एक श्लोक आहे. तसा तो गृहस्थाश्रम चांगला जर केला तर तो सुद्धा मोक्षाला कारण होतो. त्याच्यानंतर तिसरा भाग आहे तो आहे वानप्रस्थ. म्हणजे 50 ते 75 या वयामध्ये हळूहळू संसारावरचं प्रेम काढायचं, मुलांकडे वगैरे त्या गोष्टी सोपवायच्या आणि हळूहळू आपल्या आत्मचिंतनाकडे, आपल्या विषयाकडे आनंद घ्यायचा 75 वर्षापर्यंत. आणि 75 ते 100 वर्ष जर माणूस जगला तर, पण तिथपर्यंत मनुष्य जगतो एवढं निर्धारित केलेलं आहे. काही काही माणसं 100व्या वर्षातसुद्धा काम करताना दिसतात, त्यांना डोळ्याने दिसतं, हाताने काम करतात वगैरे. म्हणून त्यांनी फार वर्षानुवर्षापूर्वी हे चिंतन करून असे टप्पे पाडलेले आहेत. तर 75 ते 100 हे जे आहे हा आहे संन्यास आश्रम. संन्यस्त वृत्तीने राहणे म्हणजे कशावरही सांसारिक विषयात प्रेम न करता आपला जो विषय असेल त्या विषयामध्ये मग्न राहायचं. जास्त संसारात किंवा मुलाबाळामध्ये लुडबुड करायची नाही, तिथे अधिकार व्हेटो वापरायचा नाही, असं एक साधू संतांनी त्याची एक आचारसंहिता घालून दिलेली आहे. आणखीन काय करायला पाहिजे मनुष्य जन्मामध्ये, तर 4 ऋण माणसाने फेडायला पाहिजे. एक तर पहिलं ऋण आहे मातृपितृ ऋण. कारण आई वडील त्याचा सांभाळ करतात, वाढवतात, संगोपन करून त्याला शिक्षण देऊन त्याला त्याच्या पायावर उभा करतात, म्हणून त्यांचं सगळ्यात मोठं ऋण आहे. मातृदेवो भव पितृदेवो भव असं म्हटलेलं आहे. आणि नंतर आचार्य देवो भव असं पुढे जाऊन म्हटलेलं आहे. तर माता पित्याचं ऋण फेडणं म्हणजे त्यांना शेवटपर्यंत चांगल्या पद्धतीने सांभाळणं. त्याच्यानंतर देव ऋण आहे. भगवंताने आपल्याला जो हा मनुष्य देह दिलेला आहे तर त्याचं एक ऋण फेडलं पाहिजे. देवे दिला देह भजना गोमटा असा देह दिलेला आहे आणि म्हणून देवाचं एक ऋण आहे. आणि त्याच्यानंतर गुरुचं ऋण आहे आणि त्याच्यानंतर समाज ऋण आहे. सामाजिक काम आहे. ज्या समाजात आपण वाढतो त्या समाजाविषयी आपण काहीतरी लागत असतो आणि त्या समाजाविषयी काहीतरी काम आपण केलं पाहिजे. कोणतंही असेल की जे समाजाच्या उपयोगाचं असेल. असा हा एक 4 प्रकारचा आहे. मातृपितृ ऋण, देवऋण, गुरुजन ऋण आणि समाज ऋण. आणि मग पावोनिया मनुष्यपण जो न साधी ब्रह्मज्ञान तो लांडा गर्दभ जान पुच्छविन दुपाय. संत म्हणतात की पावोनिया मनुष्यपण प्राप्त झाल्यावर जो न साधी ब्रह्मज्ञान अतिशय महत्त्वाचं असतं. ते साधलंच पाहिजे, हे सक्तीचं आहे. जर त्याने ते साधलं नाही, स्वतःची ओळख करून घेतली नाही, ब्रह्मज्ञान झालं नाही, आत्मज्ञान जर झालं नाही, तर तो लांडा गर्दभ जाण पोच्छविन दुपाय. तर तो लांडा गाढव आहे, बिनशपटाचा गाढव, असं त्याला गाढवपणा म्हटलेलं आहे. तेव्हा माणसाने लक्षात घेतलं पाहिजे. मनुष्य देहाचेनी ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपा अवलोकने दिधला असा हा मनुष्य देह आहे, तो मिळालेला आहे. तर हे जे इति कर्तव्य आहेत, आपले कर्तव्य 100 वर्ष करायचे, ते आपणापुढे सांगतो आहे. नरदेह दुर्लभ जाणा शतवर्षांची गणना त्यामध्ये दुःख यातना
तुम्ही आठवा मधुसूदना गा, नरदेह दुर्लभ जाना. म्हणून देवाचं ऋण म्हटलं ना आपण, तर देवाचं ऋण फेडायचं असेल तर तुम्ही आठवा मधुसूदना गा, त्याची आठवण ठेवा देवाची. तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. आणि मग तुम्हाला 100 वर्ष पूर्ण झाल्यावर जायचंच आहे. राजा असो का रंक असो, येथे उरो नाही आले अवतार. मनुष्य आलेला आहे तो नक्की जाणार आहे, हे सत्यातलं सत्य आहे. तेव्हा ते जात असताना काहींना आयुष्य कमी असेल, कारण पूर्वसंचितानुसार त्याला ते आयुष्य मिळालेलं असतं. पण आपण 100 वर्षाचा हिशोब आपल्यापुढे मांडतो आहे की 100 वर्ष जर आपण जगलो तर कोणत्या कोणत्या टप्प्यावर काय काय केलं पाहिजे. आणि असा जर या साखळीने आपण गेलो तर आपण पुढच्या जन्मीसुद्धा मागाल तो जन्म आपल्याला येऊ शकतो, मोक्ष मिळू शकतो. इतका अधिकार माणसाला भगवंताने दिलेला आहे. आणि जर तुम्हाला 100 वर्षांनी जायचंच आहे, मरणारच आहात, मृत्यूलोक सोडावाच लागणार आहे. कारण या लोकाचं नावच आहे मुळात मृत्यू लोक, मरण्याचा लोक. तेव्हा जर अनेक दिवस जगायचं असेल 100च्या नंतर, तर संतांनी ते पण सांगितलं आहे. तुका म्हणे एक मरण्याची सरे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. मरतो मनुष्य, पण कीर्तिरूपाने तो अजरामर राहू शकतो. अशा प्रकारची सुकीर्ती करा. एका हिंदी सुभाषितकाराने फार एक सुभाषित लिहिलेलं आहे. सूरत से कीरत बडी है. सूरत म्हणजे शरीर, सुंदरपणा हा चांगला आहे. आरोग्य संपन्न शरीर राहणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. पण त्याच्याही पेक्षा कीर्ती महत्त्वाची आहे. सूरत से कीरत बडी है, बिन पंख उड़ जाय. सूरत चली जाती है, लेकिन कीरत कभी न जाय. सूरत जाते, 100 वर्षांनी मनुष्य मरतोच, पण कीर्तीच्या रूपाने अनेक शतकानुशतके तो राहतो. आणि म्हणून एक म्हण आहे, मरावे परी कीर्तिरूपे उरावे. असं उरता येतं. तेव्हा किती दिवस जगायचे 100 वर्षात हे आपल्या हातात जरी नसलं ना, तरी जे आपल्या हातात आयुष्य आहे भगवंताने दिलेलं आहे ते चांगल्यात चांगलं जर आपण जगलो तर ती कीर्ती कित्येक वर्ष राहू शकते. म्हणजे तो 100 वर्ष जगला नाही तर मग कशी काय कीर्ती राहणार. अहो, शंकराचार्यांचं आयुष्य पहा, तुकाराम महाराजांचं पहा, ज्ञानेश्वर माऊलींचं पहा. अगदी ज्ञानेश्वर माऊली तर 22व्या वर्षीमध्येच समाधीस्थ झाले. तेव्हा आयुष्य किती आहे याला महत्त्व नाही, जे आपल्या हातात आहे ते आपण सार्थकी लावलं पाहिजे. आणि तसं करणं तीच माणसाचे मनुष्य जन्माचे इतिकर्तव्यता आहे. असा आपलं आजचा हा व्हिडिओचा भाग आहे. तेव्हा हे जर आपण केलं तर आपलं जीवन पुढचा जन्मसुद्धा चांगल्या प्रकारचा, अथवा श्रीमतांगे हे योग भ्रष्टो विजायते. पुढचा जन्म आपल्याला चांगला मिळू शकतो, आपल्या मागितल्याप्रमाणे मिळू शकतो. आणि म्हणून तसं करा, म्हणून आपल्याला या जन्माची आचारसंहिता सांगितलेली आहे. तेव्हा सज्जनो, हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा. आणि चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. आपले सबस्क्रायबर 21,000च्या पुढे गेलेले आहेत. लोकांना व्हिडिओ आवडत आहेत. लोक मनाचे कान करून हे व्हिडिओ ऐकत आहेत. आपल्या ज्ञानात भर पडते आहे. तेव्हा आपलं ज्ञान समृद्ध करा आणि दुसऱ्याला वाटीत चला. ज्ञानदानम विशिष्यते. ज्ञान दान करणं याच्यासारखं दुसरं पुण्य नाही. रामकृष्ण हरे.